मी बनवत आहे पांढरा रस्सा। एका कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं। तेल छान असं गरम झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ असं मटण धुवून घेतलेलं त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। मटण छान परतून घेऊ। मटण परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर हे आपल्याला मटण छान असं परतून घ्यायचं आहे। मी दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते। ते पाणी कोमटच आहे। मी ते पाणी 1 तांब्या येथे टाकत आहे। पाणी टाकून झाल्यानंतर कुकरला झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्या काढून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपण वाटण्यासाठी लागणारे मसाले काढूया। त्यामध्ये काजू, मगजबी, तीळ आणि 4 बदाम असे घेतलेले आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। हे भिजवण्यासाठी मी 15 ते 20 मिनिटासाठी साईडला ठेवले होते। तोपर्यंत आपण ओल्या नारळाचं दूध काढून घेऊया। हे ओल्या नारळाचे काप आहेत ते मी आता मिक्सरला लावून त्याचे दूध काढत आहे। अशा पद्धतीनं आपल्याला 2 वेळा असे कपभर पाणी टाकून दूध काढून घ्यायचं आहे। हे आपले दूध तयार आहे। वाटण्यासाठी आपल्याला खोबरे, 2 मिरच्या, आलं आणि लसूण, मगाशी भिजवलेले काजू बदाम याचं आपण आता वाटण तयार करून घेऊ। वाटण तयार झाल्यानंतर कुकरचं झाकण काढून पाहू मटण शिजले की नाही। हे पहा मटण छान असं शिजले आहे। चला तर मग फोडणीची तयारी करू। त्यासाठी तेजपत्ता, दालचिनी, स्टार फूल, मसाला वेलची, लवंग आणि काळी मिरी। एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले। तेल छान गरम झाल्यानंतर हे खडे मसाले टाकून छान असे परतून घेतले। छान परतून झाल्यानंतर मगाशी जे आपण वाटण तयार करून घेतलेले होते ते वाटण आपण टाकून घेऊ आणि छान असं परतून घेऊ। ह्या वाटणाला तोपर्यंत परतत राहायचं जोपर्यंत त्याला कडेने तेल सुटत नाही तोपर्यंत। तेल सुटायला चालू झालं की आपण मगाशी मटण शिजवून घेतलेले होते ते स्टॉक आपण यामध्ये टाकून घेऊ आणि आपण असं ढवळून घेऊ। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मिक्सरच्या भांड्याला लागलेला थोडा मसाला होता तोही त्यामध्ये टाकून घेऊ। उकळी आल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकायची आहे आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला गॅस स्लो करायचा आहे। स्लो केल्यावरतीच आपल्याला नारळाचं दूध त्यामध्ये टाकायचं आहे। कारण का नारळाच्या दुधामुळे रस्सा फुटू शकतो आणि आपल्याला हे नारळाचं दूध टाकल्यानंतर रस्सा उकळवायचा नाही, फक्त छान असा गरम करून घ्यायचा आहे। आणि नंतर आपल्याला त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। पहिले आपण मटण शिजवताना मीठ टाकले होते त्याच अंदाजाने मीठ टाकायचे आहे आणि कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा। अशा पद्धतीने आपला तयार आहे पांढरा रस्सा।